माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वाचे अपडेट पाहणार आहोत। महिलांसाठी खुशखबर आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन आला असाल, पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। लाडकी बहीण योजनेसंदर्भातल्या सर्व अपडेट, या योजनेमध्ये होणारे बदल, योजनेसंदर्भात घेतले जाणारे सर्व निर्णय तुम्हाला पाहिजे असतील तर त्यासाठी गरजेचं आहे चॅनल सबस्क्राईब करणे, जेणेकरून या योजनेची तुमची कोणतीच अपडेट मिस होणार नाही। तर सुरुवात करण्याअगोदर सबस्क्राईब करा। सुरुवात करूया मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। पहा, कालच्या तारखेला भरपूर महिलांना पैसे आलेले आहेत, त्यांच्या अकाउंटला ट्रान्सफर करण्यात आलेले आहेत। पण आणखीन बऱ्याच अशा महिला आहेत ज्यांनी फॉर्म भरून बरेच दिवस झालेले आहे, त्यांचा अर्ज मंजूर आहे पण त्यांना आणखीन पैसे आले नाहीत। याचं महत्त्वाचं पहिलं कारण आपण जाणून घेऊया। तर त्यामध्ये जे कारण आहे ते पहा, त्यांचं अकाउंट जे असणार आहे ते DBT लिंक नसणार आहे, कारण जे पैसे सरकार पाठवणार आहे ते डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून तुमच्या अकाउंटला येणार आहे। त्यामुळे DBT अकाउंट लिंक असणं गरजेचं आहे आधारशी, तरच तुम्हाला हे पैसे मिळतील। जरी फॉर्म मंजूर असेल तरी पैसे येणार नाहीत जर तुमचं DBT आधार लिंक नसेल अकाउंटशी। त्यामुळे लवकरात लवकर हे अकाउंट जॉईन करून घ्या। पहा, महत्त्वाचा निर्णय आहे सरकारचा, सरकारला वरून ऑर्डर आहे। या ठिकाणी पहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल लाईव्ह सांगितलेलं आहे की लाडकी बहीण योजना जी आहे त्या योजनेमध्ये आता बदल होणार आहे। बदल असा होणार आहे, जर सरकार त्यांचं चाललं तर लाडकी बहीण योजनेचा जो 1,500चा हप्ता आहे तो महिलांना वाढवून देण्यात येणार आहे। जवळपास हा हप्ता 3,000पर्यंत किंवा 3,000हून जास्तही पुढे जाण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात येत आहे। महिलांना आता दर महिन्याला या योजनेचा लाभ मिळणार आहे। महत्त्वपूर्ण घोषणा केलेली आहे एकनाथ शिंदेंनी, आणि त्यांचं जे भाषण होतं त्या भाषणामध्ये तुम्ही ऐकलं असेल की ज्या महिला आत्तापर्यंत अपात्र आहेत फॉर्ममध्ये, ज्यांचा आधार लिंक नाही किंवा काही डॉक्युमेंटमध्ये प्रॉब्लेम असेल तर त्यांना देखील या योजनेचा लाभ मिळणार आहे। त्यांचं डॉक्युमेंट चेकिंग करून त्यांचं जे काही प्रॉब्लेम असेल तो दुरुस्त करून किंवा त्यांचा फॉर्म परत चेक करून त्यांना देखील या योजनेसाठी पात्र ठरवण्यात येणार आहे, त्यांना देखील या योजनेचा लाभ मिळणार आहे। मोठा निर्णय घेतलेला आहे सरकारने, तो असा आहे की ज्या महिलांनी फॉर्म भरलेला आहे आणि त्यांना पैसे आलेले नाहीत त्यांच्यासाठी खुशखबर आहे। त्यांना आता एकत्रितरित्या 3,000 मिळणार आहे। 4,500 रुपये पुढच्या महिन्यात तुमच्या अकाउंटला ट्रान्सफर करण्यात येतील। पुढची तारीख काय असणार आहे तर ज्यांना काल पैसे मिळालेले आहेत त्यांच्यासाठी आता पुढची तारीख असणार आहे 15 तारीख, कारण प्रत्येक महिन्याच्या 15 तारखेला तुमच्या अकाउंटमध्ये पैसे येणार अशी माहिती देण्यात आलेली होती GR नुसार। तर पुढच्या महिन्याच्या 15 तारखेला ज्या महिलांना काल पैसे आलेले आहेत त्यांना हे पैसे मिळून जातील, आणि ज्यांना काल पैसे आलेले नाहीत, 2 हप्ते आलेले नाहीत ऑगस्ट आणि जुलैचे, त्यांना ऑगस्टचे 1,500, जुलैचे 1,500 आणि पुढच्या महिन्याचे 1,500 अशा प्रकारे एकूण 4,500 रुपये मिळणार आहेत। सरकारने घोषणाच केलेली आहे। आणि ज्या महिला अपात्र आहेत त्यांचे फॉर्म पात्र करून त्यांचे फॉर्म परत चेक करून त्यांना देखील या योजनेचा लाभ देण्यात यावा अशी सूचना त्यांनी दिलेली आहे। आणि हा जो निर्णय आहे तो सर्वांसाठी असणार आहे, ज्या महिला आत्तापर्यंत पात्र असणार नाहीत त्यांच्यासाठी, तसेच ज्या महिला पात्र आहेत ज्यांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे त्यांना देखील दर महिन्याच्या 15 तारखेला 1,500 रुपये अकाउंटला ट्रान्सफर करण्यात येणार आहेत। पहिल्या टप्प्यातील पैसे कालच्या तारखेला देण्यात आलेले आहे। आता पुढच्या टप्प्यातील जे पैसे असतील ते निवडणुकानंतर, म्हणजे पुढचा टप्पा जो असणार आहे या योजनेचा, त्यांना निवडणुकानंतर पैसे मिळतील। ज्यांचे अर्ज पुढच्या टप्प्यात मंजूर होतील त्यांना निवडणुकानंतर पैसे मिळतील, पण ज्यांचे अर्ज कालच्या तारखेला मंजूर झालेले आहेत त्यांना मात्र सुरळीतपणे या योजनेचा लाभ जो आहे तो महिन्याला मिळेल। अर्ज मंजूर असून जर तुम्हाला पैसे आले नसतील तर तुमचा आधार बँकेशी DBT लिंक करून घ्या, जेणेकरून तुम्हाला योजनेचा लाभ मिळेल। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात येत आहेत। योजनेची व्याप्ती वाढवण्यासाठी योजनेमध्ये बदल करण्यात येत आहेत। जिल्हा स्तरावर मोठे कार्यक्रम राबवण्यात येत आहेत। ज्या महिलांचा आधार लिंक नाही त्यांना आधार लिंक करण्यासंदर्भात मेसेज येत आहेत। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून
त्यांना मेसेज येत आहेत, फोन येत आहेत, कारण वरून सरकारची ऑर्डरच आहे की सर्व महिलांना या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे. जास्तीत जास्त या योजनेची व्याप्ती वाढवण्यासाठी, महिलांना लाभ मिळवून देण्यासाठी शासन सर्व प्रयत्न करत आहे. त्यामुळे ज्या महिलांना अद्यापर्यंत पैसे आले नाहीत त्यांनी काळजी करू नका, तुम्हाला देखील या योजनेचा लाभ मिळणार आहे. पात्र असाल, 2.5 लाखाच्या आतील तुमचं उत्पन्न असेल, 21 ते 65 वयोगटामधील तुम्ही असाल तर 100% तुम्हाला या योजनेचे पैसे मिळतील. कागदपत्रासंदर्भात देखील तडजोड सरकारच्या माध्यमातून करण्यात येत आहे. ज्यांच्याकडे कागदपत्र नाहीत त्यांच्या सेल्फ सर्टिफाईडच्या माध्यमातून देखील त्यांचा फॉर्म अप्रूव्ह करून घेण्यात येत आहे आणि त्यांना देखील या योजनेचा लाभ दिला जात आहे. तर खरंच महिलांसाठी खुशखबर आहे. हा जो निर्णय आहे तो सर्व महिलांना लागू आहे. त्यामुळे ज्यांना पैसे आले नाहीत त्यांनी चिंता करू नका, तुम्हाला नक्की पैसे येतील. तुमचं म्हणणं असेल की माझ्या चुलतीला आले, आईला आले, बहिणीला आले, मावशीला आले, पण मला पैसे आले नाहीत. काळजीच करू नका, अर्ज मंजूर होणार आहे जरी झाला नसेल तरी. आणि जर मंजूर झाला असेल तर तुमचा आधार लिंक नसल्यामुळे तुम्हाला पैसे आले नसतील, पण पैसे हे मिळणार आहेत. तुम्हाला मेसेज येईल, फोन येईल. आधार लिंक करण्यासंदर्भात शासन स्वतःहून प्रयत्न करत आहे. 27 लाखापेक्षा जास्त महिला अपात्र होत्या अर्ज मंजूर असून देखील. याचं कारण होतं आधार लिंक नसल्यामुळे, DBT लिंक नसल्यामुळे तुम्हाला या योजनेचा लाभ मिळाला नव्हता. परंतु आता स्वतः सरकारच्या माध्यमातून सर्व महिलांना या योजनेचा लाभ मिळण्यासाठी प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यालयाच्या माध्यमातून त्या स्तरावर त्या ठिकाणी महिलांसाठी मोहिमा राबवून, शिबिरं राबवून योजनेची व्याप्ती वाढवण्यात येत आहे, जेणेकरून सर्वांना योजनेचा लाभ मिळेल. मला देखील कालच्या तारखेला पैसे आलेले आहेत, अकाउंटला 3000 रुपये क्रेडिट झालेले आहेत. तर या योजनेसंदर्भातल्या पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा. आणि ज्या महिलांना काल पैसे आहेत त्यामध्ये मीही आहे. तर सर्व महिला खुश आहेत, त्यांच्या प्रतिक्रिया देखील खूप छान आहेत की चला आपल्याला रक्षाबंधनाला लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाडक्या भावाच्या माध्यमातून पैसे आलेले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या माध्यमातून जी रक्षाबंधनाची ओवाळणी असते ती मिळालेली आहे आणि ज्यांना मिळाली नाही त्यांना मिळणार आहे. त्यामुळे परत एकदा चिंता करू नका. लाडकी बहीणच्या अपडेट जाणून घेण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा. परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करू शकता. धन्यवाद.